अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणा विरोधामध्ये बुलढाणामध्ये महामोर्चा निघालेला आहे. आपण बघू शकतो येथे कार्यकर्ते आहेत, संपूर्ण महामोर्चाचे सहभागी झाले. राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघतात उपवर्गीकरणा विरोधामध्ये. आज बुलढाणामध्ये सुद्धा मोर्चा निघालाय. आमदार सिद्धार्थ खरात आपल्यासोबत सरकारने जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्या सरकारचं म्हणणं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने असं डायरेक्ट एकसदस्यीय समितीच्या आधारे निर्णय घ्या असं सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एम्पायरिकल डाटा तयार करा, तिथे क्वांटिफाईड डाटा घ्या, जनगणना करा, सर्वांना सहमती घ्या आणि मग तुम्हाला वाटलं तर एखाद्या घटकाला पुढे न्या. माझं असं म्हणणं आहे की मातंग समाज किंवा एखादा समाज मागा असेल तर त्याला वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना व्यवसायात पुढे आणा, शिक्षणात मागे पडलं त्यांना पुढे घ्या, नोकरीसाठीचं प्रेशर करा, रिक्त जागा भरा, कंत्राटी पद्धती रद्द करा. सगळ्यांचा इव्हन आमचा तर कुणाचाच समाधान नाहीये. अजूनही सत्तेचा लढाई पूर्ण झाली नसताना सामाजिक ऐक्याला छेद देण्याचं जे काम मुख्यमंत्री महोदयाने हाती घेतले ते महाराष्ट्रातील जनता यशस्वी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री महोदय आगीशी खेळत आहेत. आंबेडकरी जनता आग आहे. आंबेडकरी जनतेच्या आधी मुख्यमंत्री लागू दे. आमची इथली सामाजिक एकता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भंग होऊ देणार नाही. उपवर्गीकरण करून आमचं सामाजिक ऐक्याचे तुकडे आम्ही करू देणार नाही. एवढे मोठे मोर्चे निघतात, कुठेतरी भांडण लावायचा प्रकार सुरू आहे. होय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे भांडण लावायचा कार्यक्रम थांबावा. त्याने धनगरांना एसटीचं आरक्षण देते म्हणतात, बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण देते म्हणतात, मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देते म्हणतात आणि आता एससी मध्ये सुद्धा उपवर्गीकरण करू म्हणतात. मुख्यमंत्र्याला दुसरे धंदे राहिलेले नाहीत. सगळ्या जाती जातीमध्ये फूट काढून डिव्हाइड अँड रूल ब्रिटिशांची नीती या सरकारने सुरू केली आहे. आंबेडकरी जनता सहन करणार नाही एवढं तुम्हाला सांगतो. तुमची भूमिका काय असणार आता मोर्चे निघाले? हे बघा, आम्ही विधानमंडळामध्ये आणि रस्त्यावरती सर्व जे काही क्लास आहे सर्व समाजातला सर्व समाज वर्गीकरणाच्या विरुद्ध आहे, उपवर्गीकरणाच्या. त्यामुळं आता जर यांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर प्रचंड मोठं जे आंदोलन आहे त्याचा सामना सरकारला करावा लागेल. नक्कीच सर, होते आमदार सिद्धार्थ खरात, कॅमेरामॅन निलेश देशमुखसह त्यांनी बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.